की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून याचा वयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीच. नमस्कार मंडळी, मी युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी. आज या वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान बीड या पेजवर फेसबुक लाईव्ह असं व्याख्यान करण्याची संधी मला आली होती. पण सावरकरांचं कार्य आणि त्यात अडथळे येणार नाहीत असं होत नाही. अचानकपणे माझ्या घरातली लाईट आत्ता 2 मिनिटांपूर्वी गेली. आता व्याख्यानाला सगळ्या श्रोत्यांना जी वेळ दिलेली ती तर 8ची आहे. या पेजचे सर्वेसर्वा आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अजिंक्य पांडव यांनी मला आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता. ते मला म्हणाले होते आपण 8 वाजता बरोबर व्याख्यान सुरू करणार आहोत. ते बोलत असताना लाईट होती आणि नेमकी आत्ता लाईट गेली. पण सावरकरांच्या कार्यात अडथळे हे पहिल्यापासूनच आहे, हे आपण सर्वजण निश्चितपणे आणि चांगल्या प्रकारे जाणून आहोत. अजूनही सावरकरांचं भारतरत्नाचं जे एक आपलं स्वप्न आहे त्यातही किती अडथळे आहेत हेही आपण जाणतो. त्याच अनुषंगानं आत्ता या लाईव्ह व्याख्यानात लाईव्ह येऊन हे व्याख्यान करायची इच्छा असताना, तसं ठरलेलं असताना अचानक दिवे गेले आणि आपल्याला ह्या व्याख्यानाच्या समोर एक पेच प्रसंग निर्माण झाला, एक प्रश्न पडला. पण मी मनात विचार केला की सावरकरांचं कार्य अडथळे हे येणार, अडचणी या येणार. त्यामुळं ठरवलं की व्हिडिओ नाही तर नाही, ऋतुपर्ण रामदासी हा चेहरा आपल्या सर्वांना परिचित आहे. आपल्याला फक्त आपला उद्देश हा एवढा आहे की कोरोनाच्या या भयंकर महामारीच्या काळात घरीच राहून सावरकर जयंती साजरी करायची. व्हिडिओच्या माध्यमातून नसेल पण आपण ऑडिओच्या माध्यमातून आज या व्याख्यानाचा लाभ घेणार आहोत. तर जास्त वेळ न दवडता मी माझ्या विषयाला डायरेक्ट हात घालतो. थेट आपण आपल्या विषयाकडे वळूयात. उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची 137वी जयंती आणि या जयंती पर्वाच्या निमित्ताने वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान बीड, जे की आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अत्यंत भरीव आणि मोलाचं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीडकर अनुभवत आहेत. मग त्यात सात्यकीदादा सावरकर असतील, राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण चारुदत्तबुवा आफळे असतील, महाराष्ट्रातले ख्यातनाम सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सच्चिदानंद शेवडे असतील किंवा जोगेंद्र सिंग बिशेन असतील, अशा अनेक दिग्गज लोकांना या प्रतिष्ठाननं आजपर्यंत आमंत्रित केलं. आमच्या ॲडव्होकेट अजिंक्य पांडव यांनी आमंत्रित केलं आणि बीडकरांना दरवर्षी एक नवीन विषय आणि अत्यंत छान विचारांची मेजवानी या माध्यमातून दिली. त्यांच्या या प्रतिष्ठानच्या, त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून दिली. यावर्षी नेमकं कोरोनाचं हे भयंकर संकट जगावर असताना स्वातंत्र्यवीरांची जयंती साजरी कशी करायची हा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर होता. पण त्यातूनही आमच्या अजिंक्य सरांनी मार्ग काढला आणि फेसबुक लाईव्हच्या या पेजच्या माध्यमातून ही जयंती साजरी करण्यासाठी 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केलं. त्या व्याख्यानमालेतलं आज माझं पहिलं पुष्प. मला स्वतंत्रता भगवती पुत्र सावरकर हा विषय देण्यात आलेला आहे. माझ्या अल्पमतीनं मी तो विषय उलगडण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांसमोर करणार आहे. आज या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी म्हटलं की व्यासपीठाचा एक दंडक असतो, एक नियम असतो की कुठल्याही व्याख्यानाला, प्रवचनाला, कीर्तनाला सुरुवात करताना एक नमन घ्यावं लागतं. नमनात काही आद्यदेवतेचे श्लोक असतात, काही स्तुती असते. आज मला विषयच असा दिलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. या व्याख्यानाचं नमन करताना मी दुसऱ्या कुठला नमनाचा श्लोक घेणार असा विचार मी करत होतो. तेव्हा मला वाटलं की या व्याख्यानाचा नमन करताना आपण सावरकरांच्याच पंक्तीनं त्याचं नमन करूया. त्या अशा की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. देवदानव युद्धात देवांच्या परित्राणासाठी दधीची ऋषींच्या अस्थींपासून वज्र तयार करण्यात आलं होतं.
या वज्रापासून आणखी कशाची निर्मिती करता येईल याचा विचार करण्यात जेव्हा देव गुंतला होता तेव्हा त्याला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सज्जन हो, सावरकर हा एक विचार होता, तो एक उद्गार होता. सावरकर हा आग्रह होता, निग्रह होता, अट्टहास होता. हा आग्रह होता हिंदुत्वनिष्ठेचा, निग्रह होता विज्ञाननिष्ठेचा आणि अट्टहास होता स्वातंत्र्याचा. तर असं हे सावरकरांचं बहुगुणी असं व्यक्तिमत्व. दिनांक 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी स्वातंत्र्यवीरांचा जन्म झाला. त्याच वर्षी इतिहासावर परिणाम करणाऱ्या आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या कार्ल मार्क्स या तत्वचिंतकाचा मृत्यू झाला. आणि त्याच वर्षी आद्य मराठी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे देखील आपल्याला सोडून गेले. नियती किंवा निसर्गानं तर्कसंगत विचार करणाऱ्याची आणि मातृभूमीवरील निरपेक्ष निष्ठेतून निर्माण झालेल्या दाहक क्रांतिकारकतेची जी पोकळी निर्माण झाली होती ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मातून भरून काढली असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. सज्जन हो, निर्भयता आणि देशभक्ती हे दोन्ही गुण सावरकरांच्या वाट्याला वडिलोपार्जित आलेले होते. सावरकर हे नावाचे विनायक, त्यांचे वडील बंधू गणेश पंत आणि विघ्नहर्त्या गणपतीचं नाव करणारी ही दोन्ही भावंड आपल्या या भारत देशाच्या, भारत राष्ट्राच्या पारतंत्र्याचं विघ्न दूर करण्यासाठी जन्माला आलेली होती असं आपण म्हणूया. भगूर इथला सावरकरांचा वाडा हे एक संस्कारपीठ होतं. कारण त्यांच्या एका खोलीत श्रीमंत पेशव्यांनी दिलेली मानाची पालखी होती, दुसऱ्या खोलीत पूर्वजांच्या शौर्यकथा सांगणारी शस्त्रास्त्र होती. घराचं एक दालन हे संपूर्ण ग्रंथांनी व्यापलेलं होतं. हा बालविनायक कधी एखादा ग्रंथ हाताळत असे तर कधी एखादं शस्त्र परजून खेळत असे. विनायकानं अशा अगदी बालवयापासून ग्रंथांना आपला मित्र केलेलं होतं. ऐन बालवयात खूप लहान असताना सावरकरांनी संपूर्ण महाभारत वाचून काढलं. पेशव्यांची बखर त्यांना आवडत असे. मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर हे त्यांचे आवडते कवी. रामदास, तुकाराम या लोकांची त्यांना सोबत होती. शिवाय होमर आणि मिल्टन यासारखे पाश्चिमात्य महाकवी देखील त्यांना माहीत होते. आपण मोठे होऊन एक महाकाव्य लिहायचं हा निर्धार, हा निश्चय सावरकरांनी अगदी बालवयात केला होता. त्यांनी वाचलेल्या प्रत्येक ग्रंथाचं ते टिपणं काढत, ज्याला की आपण नोट्स म्हणतो, कारण वरवरचं वाचन करणं हे त्यांच्या वृत्तीत नव्हतं. त्या काळी काळ नावाचं एक पत्र येत असे. या काळ पत्राचे कर्ते जे होते शीम परांजपे हे सावरकरांचं साहित्य दैवत होतं, लक्षात घ्या मंडळी. आणि याचबरोबर सावरकरांना आणखी एक दैवत अत्यंत प्रिय होतं. ते दैवत म्हणजे लोकमान्य बालगंगाधर टिळक. वयाच्या 15व्या वर्षी एकदा सहलीच्या निमित्ताने जेव्हा सावरकर पुण्याला गेले तेव्हा शनिवारवाड्याच्या पुरातन दालनातून भक्तिभावानं ते फिरत होते. कारण हिंदू पदपादशाहीचा तो तेजस्वी इतिहास त्यांच्या लेखी पंचम वेद होता. वयाच्या 15व्या वर्षी सावरकरांच्या मनात आणि मस्तकात सशस्त्र क्रांतीचं हे एक वेड शिरलं. चाफेकरांच्या चितेतून निर्माण झालेलं विचारांचं एक वादळ सावरकरांच्या जीवनात अगदी आयुष्यभर घोंगावत राहिलं. भारतीयांना पायदळी तुडवणाऱ्या दुष्ट अधिकाऱ्यांना पिस्तुलाच्या साह्यानं आपली जागा दाखवणाऱ्या चाफेकर बंधूंना जेव्हा फाशी देण्यात आलं तेव्हा त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली व्हायची. ती कशी? तर सावरकरांनी ही श्रद्धांजली जी होती ती एका वज्रकठोर अशा प्रतिज्ञेच्या स्वरूपातच वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर देवघरात गेले आणि त्यांच्या देवघरात अष्टभुजेची एक अत्यंत पुरातन अशी सुंदर मूर्ती होती. त्या अष्टभुजेपुढे त्यांनी प्रार्थनापूर्वक प्रतिज्ञा केली की हे देवी, हे माते, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूला मारीत मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करीन. सज्जन हो, लक्षात घ्या, चाफेकर, सावरकर ही पराक्रमी भावंडांची घरकुलं होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी या लोकांनी आपल्या घराचं रणांगण केलं आणि मृत्यूच्या वाद्यवृंदात राष्ट्रगीत अडवलं. अशा दिग्गज
विचारसरणीचे हे लोक होते. सावरकरांचे वडील बंधू गणेशपंत बाबा नावाने ओळखले जात असत आणि आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे स्वकीयांच्या किंवा मित्रपरिवारांच्या मध्ये तात्या नावानं संबोधलं जात त्यांना. म्हणजे त्यांच्या मोठ्या बंधूंना बाबा आणि त्यांना तात्या अशी टोपण नावं होती, ज्याला की आपण आजकाल पेट नेम असं म्हणतो. आईवडिलांच्या पश्चात बाबारावांनी म्हणजे गणेशपंतांनीच तात्यारावांचा सांभाळ केला, मुलाप्रमाणे सांभाळ केला. तात्या हा उद्याचा क्रांतिकारक आहे हे गृहीत धरून त्यांच्या जीवनावर त्यांनी संस्कार घडवले. तात्या हा बुद्धिमान होता, ज्ञानी व्हावा, विद्वान व्हावा किंवा पुढं चालून तात्या नावारूपाला यावा हे बाबारावांचं एक प्रकारचं स्वप्न होतं. आणि त्यासाठी त्यांनी तात्यांना चांगलं शिक्षण मिळावं, उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून नाशिकला घर केलं भगूरनंतर. या नाशिकला सावरकरांना काही त्यांच्याचप्रमाणे ध्येयवादी किंवा ध्येयाला जखडून असणारे असे विद्यार्थी भेटले. त्यांच्यापैकी काही विद्यार्थी राष्ट्रभक्ती समूह नावाची एक गुप्त संघटना चालवायचे. सावरकरांनी अशा आपल्या वयाच्या आपल्यासारख्या वयाच्या लोकांना किंवा मुलांना एकत्रित केलं आणि साधारणपणे 1900 साली नाशिकात मित्रमेळा नावाची एक संघटना उभी केली. तिलाच पुढं अभिनव भारत असं व्यापक स्वरूप तात्यारावांनी निर्माण करून दिलं. नाशिकच्या शाळेत त्यांचे एक शिक्षक होते. त्यांनी तात्यारावांचं तेज पाहिलं आणि त्यांच्या आडनावाची उकल केली. मंडळी लक्षात घ्या, नाशिकच्या शाळेतील एका शिक्षकांनी तात्यारावांचं तेज पाहून त्यांच्या आडनावाची उकल केली. ती अशी होती, ज्याचे कर म्हणजे हात, ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर. म्हणजे सावरकरांची अस्मिता फुलवणारे या प्रतीचे गुरुजन हा खरोखर त्यांच्या दृष्टिकोनातून एक भाग्याचा ठेवाच म्हणायला लागेल. सज्जन हो, 1902 ते 1906 ही वाढत्या वयातली जी वर्ष होती ती वर्ष तात्यारावांनी म्हणजे सावरकरांनी पुण्यामध्ये वेचली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सावरकर पुण्याला गेले आणि तिथं त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची निवड केली. फर्ग्युसन कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या काळी पुणे हे भारतीय कीर्तीच्या लोकनेत्यांचं आणि विद्वानांचं आगर होतं. आता आहे का नाही हा प्रश्न तुम्ही मला विचारू नका, तुमचं तुम्ही ते पहा. कारण त्या काळी टिळकांच्या कर्तृत्वानं आणि काळकर्त्यांच्या लेखणीनं किंवा वाणीनं उजळून निघालेलं पुणे हे शहर होतं. सावरकर हे पुण्याच्या सामाजिक जीवनात अगदी सहज एकरूप होऊन गेले. कारण सावरकरांचा स्वभाव कसा होता, जर जातील तिथं माणसं जमा करतील, त्यांच्यापुढं विचार ठेवतील आणि त्यांना कार्याला जुंपून घेतील, अशा स्वभावाचे सावरकर होते. त्यामुळं पुण्याच्या विद्यार्थी विश्वात ते पटकन प्रसिद्धीला आले. त्यांनी पुणे शहरात देखील सावरकर कॅम्प नावाचा एक विद्यार्थ्यांचा गट तयार केला होता. सगळ्या सुखांचा त्याग करून राष्ट्रकारणाची लगबग करू पाहणारा युवकांचा एक गट म्हणून ओळखला जात असे हा सावरकर कॅम्प. 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि या फाळणीमधून काय झालं तर वंगभंगाची एक देशव्यापी अशी चळवळ उभी राहिली. तिच्या लाटा महाराष्ट्रापर्यंत आल्या, तिचा तो वणवा महाराष्ट्रापर्यंत आला. आणि अशा वेळेला सावरकरांनी या वेळेचं या समयाचं महत्त्व जाणलं. त्यांनी पुणे शहरातल्या सगळ्या युवकांना आवाहन केलं आणि या वंगभंगाच्या किंवा बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ आणि स्वदेशी व्रताच्या पुरस्कारासाठी त्यांनी एक विराट अशी सभा पुणे शहरात आयोजित केली. या सभास्थानाच्या दिशेनं मिरवणुकीचा एक प्रवाह चालू झाला. पाहता पाहता या प्रवाहाचा सागर झाला आणि या जनसागरापुढे बोलायला कोण उभं राहिलं तर स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, काळकर्ते शिम परांजपे अशी दिग्गज मंडळी या सभेसमोर भाषणाला उभी राहिली. एखाद्या राष्ट्रीय महोत्सवासारखी ही सभा शोभून झाली. या सभेत सावरकरांनी स्वतः भाषण केलं.
टिळक, परांजपे, केळकर या दिग्गजांच्या उपस्थितीत सावरकरांच्या वाणीला, रसवंतीला देशभक्ती भावनेचं भरतं आलं. अनेकांचे डोळे पाणावले, चित्त हे लावलं आणि विदेशी कपड्यांची एक विराट अशा प्रमाणावर होळी करण्यात आली. आणि इथं सगळ्यांच्या लक्षात आलं की सावरकर ही एकाकी व्यक्ती नाही, तर ती एक शक्ती आहे. हे सगळं घडत असताना टिळक आणि परांजपे या दोघा देशव्यापी आंदोलनाच्या नेत्यांनी सावरकरांना उत्तेजन देण्याचं ठरवलं. त्यांनी त्यांच्या नावाची शिफारस एका विशेष शिष्यवृत्तीसाठी केली. आता या शिष्यवृत्तीमुळे होणार काय होतं, तर लंडनला सावरकर जाऊ शकणार होते शिकण्यासाठी. म्हणजे लंडनला जाऊन शिकणं, बॅरिस्टर होणं, या सगळ्या गोष्टी या शिष्यवृत्तीमुळे सावरकरांना शक्य होणार होत्या. बॅरिस्टर सरदार राणा यांनी जाहीर केलेली ही शिष्यवृत्ती. आता बॅरिस्टर सरदार राणा हे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचे एक जिवलग मित्र होते. आजकाल झालंय असं की लोकांना इतिहासाचं तेवढं ज्ञान उरलेलं नाही किंवा लोकांना अभ्यास नको आहे. लोकांसमोर प्रश्न पडतो, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा कोण होते? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे खूप विद्वान भारतीय होते. आर्य समाज जो आपल्याकडे आहे, या आर्य समाजाच्या संस्कार प्रणालीतून त्यांची जडणघडण झालेली होती आणि याच संस्कार प्रणालीतून ते पंडित या पदवीला पोचते झालेले होते. लंडनमध्ये हे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, तिथं संस्कृत विषय शिकवायचे. विदेशात राहून स्वदेशाची सेवा कशी करावी याचं एक तंत्र त्यांनी शोधून काढलेलं होतं. इंग्लंडमध्ये असणाऱ्या सगळ्या भारतीयांना संघटित करण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असे होते. त्यांनी लंडनमध्ये सगळ्या भारतीयांसाठी समान ठरेल असं एक संपर्क स्थान निर्माण केलं होतं, ज्याला की इंडिया हाऊस असं म्हणायचे. लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय विचारवंतांचं, कार्यकर्त्यांचं, क्रांतिकारकांचं इंडिया हाऊस म्हणजे एक तीर्थस्थान होतं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही माझ्या मते. आणि या तीर्थस्थानी प्रमुख आचार्य कोण होते, तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. आता या इंडिया हाऊसमध्ये किंवा या तीर्थात भारताच्या कल्याणाचा आणि कल्याणाचाच फक्त विचार केला जायचा, लक्षात घ्या. या इंडिया हाऊसला हजेरी लावणारे अनेक थोर लोक आपल्याला सांगता येतील. मग यामध्ये नावच घ्यायची झाली तर भाई परमानंद होते, मादाम कामा होत्या, सरदारसिंग राणा होते, मदनलाल धिंगरा होते, लाला हरदयाळ होते, सेनापती बापट होते, निरंजन पाल होते, बॅरिस्टर असफ अली होते, विठ्ठलभाई पटेल होते. किती आणि किती नावं सांगायची मी तुम्हाला. आता झालं असं होतं की शिवाजी शिष्यवृत्तीचे मानकरी या इंडिया हाऊसलाच राहत असत. त्यामुळे ज्यावेळी नंतरच्या काळात सावरकर लंडनला गेले ही शिष्यवृत्ती पत्करून, तेव्हा त्यांचं संकल्पित असं जो निवास झाला, जे राहण्याचं ठिकाण झालं, ते हे इंडिया हाऊस झालं. आता सावरकर विलायतेला किंवा परदेशात जाण्यासाठी उत्सुक होते, पण ते केवळ एखाद्या पदवीच्या इच्छेनं किंवा अभिलाषेनं परदेश गमन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना अभिप्रेत काय होतं, तर सशस्त्र क्रांतीचा जो सेतू बांधायचा होता, त्यासाठी त्यांना विदेशामध्ये एखादं कार्यस्थळ हवं होतं. आणि या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर या शिष्यवृत्तीचा स्वीकार करून, शिवाजी शिष्यवृत्तीचा स्वीकार करून लंडनला गेले, विलायतेला गेले. 1905 साली सावरकर BA झाले होते. त्यापूर्वी त्यांचा विवाह देखील झाला होता, लक्षात घ्या. आणि 1906 साली आपल्या सगळ्या घरच्या मंडळींचा, प्रियजनांचा वियोग पत्करून सावरकर विदेशी गेले. आता जाता जाता एक गोष्ट तुमच्यासमोर नमूद करावीशी वाटते, ती अशी: विवाह आणि संसार थोडा अनिच्छेनं सावरकरांच्या वाट्याला आलेला आहे, लक्षात घ्या. कारण क्रांतिकारकांनी लग्न करावं किंवा नाही याविषयी सावरकर दीर्घकाळ मनाशी विचार करत होते. कारण मुलं बाळं वाऱ्यावर सोडून देणं आणि बायकोवर एकाकी पण लादणं त्यांना मान्य नव्हतं. ते असं म्हणायचे की सदैव मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्यांनी कुणाच्या सौभाग्य रक्षणाची जबाबदारी स्वीकारू नये. पण त्यांचे एक मामा होते कोठूर नावाच्या गावचे. त्यांनी
आग्रह धरला, थोडाफार युक्तिवाद केला आणि सावरकरांना लग्नाच्या बेडीत अडकवलं किंवा संसार दीक्षा दिली असं आपण म्हणूया. तर आपला विषय चालला होता की 1906 साली सावरकर लंडनला जाऊन पोचले. इंडिया हाऊसनं त्यांचं भव्य स्वागत केलं. सगळ्या भारतीयांनी तिथं असलेल्या त्यांना अभिवादन केलं, त्यांना मानवंदना दिली. आता सावरकर लंडनला पोचले, इंडिया हाऊसनं त्यांचं स्वागत केलं. पण लक्षात घ्या, अनुषंगिक गोष्टीत घालवण्या एवढा वेळ सावरकरांना नव्हता. तिथं गेल्या गेल्या सावरकरांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली. कारण विद्यार्थी आणि परीक्षार्थी म्हणून जे कर्म प्राप्त आहे ते सगळं काळाच्या अनुषंगानं, काळाच्या ओघानं घडणारच होतं. प्रश्न होता तो काय, तर भारताला स्वातंत्र्य कसं करायचं, स्वतंत्रता कशी प्राप्त करून द्यायची, त्या दृष्टीनं काही पावलं कशी उचलायची. आणि इथं सावरकरांच्या लक्षात आलं, या मनस्थितीत सावरकर असताना त्यांच्या लक्षात आलं की कोणतीही क्रांती असू ती प्रथम मनात घडते आणि मग ती प्रत्यक्षात उतरते. मानसिक परिवर्तनानंतर वास्तविक परिवर्तन घडतं. सहजासहजी वास्तविक परिवर्तन घडत नाही, आधी ते मनात घडावं लागतं. आता भारतीयांच्या मनाला आलेली जी मरगळ होती ती दूर कशी करायची आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा किंवा देशभक्तीचा वन्ही कसा प्रज्वलित करायचा, कसा पेटवायचा, हा विचार सावरकरांनी केला. सज्जन हो, लक्षात घ्या, माझे मृत्यूपत्र या कृष्णकोठीत म्हणजे जेलमध्ये लिहिलेल्या कवितेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या मनातल्या देशभक्तीचं किंवा त्यांच्या मनातल्या देशाबद्दलच्या पछाडलेपणाचं एक चित्र एका कवितेच्या माध्यमातून फार सुंदरपणे मांडलेलं आहे. ती कविता अशी आहे, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझा अर्पी येले, तू तेची अर्पी आली कवी नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. तत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा, त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्वदेवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा, दीप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ. हे सावरकरांच्या मनातलं देशभक्तीचं जे उज्ज्वल आणि प्रज्वल असं पछाडलेपण आहे ते त्यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. काय शब्द आहे, म्हणजे मी जेव्हा सावरकर वाचतो तेव्हा क्षणोक्षणी स्तिमित व्हायला होतं. आपल्याला सहजपणे त्यांच्या कविता आपण वाचू देखील शकत नाही असे शब्दांचं प्रयोजन सावरकरांनी कवितेत केलेलं आहे. म्हणजे विद्वत्ता 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 काय असेल तर ही विद्वत्ता. अशी देशभक्ती जर आपल्याला समाज मनात, भारतीयांच्या मनात रुजवायची असेल आणि लोकमानसाचं किंवा लोकांच्या मनाचं संस्करण आणि प्रबोधन घडवायचं असेल तर ते कसं करावं असा विचार सावरकर करत होते. आणि असा विचार करत असताना सावरकरांना मार्ग सुचला. लक्षात घ्या, मॅझिनीच्या आत्मचरित्रापासून भारतीयांना आवश्यक ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळणार याची त्यांना खात्री पटली. आता मॅझिनी कोण होता? मॅझिनी हा एक इटालियन क्रांतिकारक आणि सावरकरांचा आदर्श होता. लक्षात घ्या. आता सावरकरांनी काय केलं तर लंडनमधल्या सगळ्या ग्रंथालयांचा मागोवा घेतला. मॅझिनीविषयीचे सर्व ग्रंथ वाचून काढले. मॅझिनीचे स्वतःचे असे काही ग्रंथ वाचले आणि मग त्यांनी काय केलं तर जिथं जिथं त्यांना मॅझिनी असा संदर्भ मिळाला तिथं तिथं ते थांबले. त्यांनी एका भक्ताच्या उत्कटतेनं पण अभ्यासकाच्या सावधतेनं मॅझिनी अभ्यासला. आता सावरकर मॅझिनीमय झाले, संपूर्ण मॅझिनीमय झाले. लक्षात घ्या. आणि त्यांच्या मनातून एक अलौकिक ग्रंथ अस्तित्वास आला, आकारास आला. या ग्रंथाचं नाव होतं जोसेफ मॅझिनी, आत्मचरित्र आणि राजकारण. 28 सप्टेंबर 1906 या दिवशी सावरकरांनी हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. या ग्रंथाला असणारी सावरकरांची प्रस्तावना अनेक लोकांनी मुखोद्गत केली, तोंडपाठ केली. लक्षात घ्या. घराघरात याची पारायणं झाली, कुणी पालखीतून त्याची मिरवणूक काढली आणि हे सगळं बघून इंग्रज सरकारची जी दुष्टता होती ती जागी झाली आणि सरकारनं किंवा इंग्रजांनी या ग्रंथावर बंदीच घातली. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत जाता जाता तुमच्यासमोर सांगतो, विषय खूप मोठा आहे. अहो, सावरकर तुमच्यासमोर मांडायचा म्हणजे अर्धा आणि 1 तासात मांडण्याचा सावरकर विषय नाही.
जे अभ्यासक असतील त्यांनी जरूर बघावं. सावरकर, समग्र सावरकर वाङ्मयाचे 9 खंड आहेत माझ्या मते. अजून त्याच्यात काही ॲडिशन्स असतील तर मला माहीत नाही, पण माझ्या मते मी जेवढा थोडाफार तुटपुंजा अभ्यास केला आहे सावरकरांचा, समग्र सावरकर याचेच 9 खंड माझ्या मते आहे. त्याच्यात काही आणखीन असेल तर विद्वानांनी ते, मी माझे शब्द मागं घेईन, विद्वानांनी ते बघून घ्या. अर्ध्या 1 तासात मी सावरकर विषय मांडू शकत नाही. आपला विषय चालला होता की या जोसेफ मॅझिनी या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मॅझिनी आणि श्री रामदास स्वामींची तुलना केलेली आहे. म्हणजे कसं सुचलं असेल या माणसाला, विचार करू शकतो आपण. ते म्हणतात की गुप्त मंडळाचं सूत्रसंचालन करणारे हे 2 जे संन्यस्त होते, हे जे 2 संन्यासी होते, म्हणजे कोण, तर मॅझिनी आणि श्री समर्थ रामदास स्वामी, हे त्या देशाचे भाग्यविधातेच होते. सावरकर म्हणतात इटलीमध्ये जन्माला आलेल्या रामदासास मॅझिनी असं म्हणतात, तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या मॅझिनीस रामदास हे नाव देतात. आणि त्यांच्या या अभिप्रायातच आपल्याला हा ग्रंथ कसा असेल हे लक्षात येतं. चं स्वातंत्र्य समर हा एक सावरकरांच्या जिव्हाळ्याचा किंवा मननाचा, चिंतनाचा असा विषय होता, लक्षात घ्या. त्यामुळं 1907 साली सावरकरांच्या लेखणीला वेध लावणारा 1857चे स्वातंत्र्य समर हा एक ग्रंथ देखील त्यांनी लिहिला. याच्यावर बंदी घालण्याचं पण प्रयत्न इंग्रजांनी केले, पण ते काही यशस्वी झाले नाहीत. पुढे या ग्रंथाची जी स्फूर्तिदायकता होती ती विचारात घेऊन नंतरच्या काही काळात स्वतः हुतात्मा भगतसिंगांनी गुरुमुखी, म्हणजे आजच्या आपल्या पंजाबी भाषेत, आणि देशनायक सुभाषचंद्र बोसांनी आपल्या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना वाचायला मिळावा म्हणून या 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ प्रसिद्ध केला. म्हणजे हा ग्रंथ किती स्फूर्तिदायक असेल याची आपल्याला यातून कल्पना येईल, लक्षात घ्या. सरतेशेवटी 1857चे स्वातंत्र्य समर हा देखील ग्रंथ अजरामर झाला. सावरकर जेव्हा विलायतेत शिकत होते, लंडनमध्ये शिकत होते, तेव्हा बॅरिस्टर आसफ अली हे त्यांचे जवळचे मित्र. त्यांनी तत्कालीन युवा सावरकरांबद्दल एक निरीक्षण सांगितलंय, जाता जाता तेही तुमच्यासमोर मांडतो. बॅरिस्टर आसफ अली असं लिहितात की सावरकरांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर ते धीरोदत्त आणि पराक्रमी होते, प्रतिभा संपन्न होते, प्रतिभाशाली होते, वक्तृत्व संपन्न होते, साहसी होते, पराक्रमी होते. आणि एवढ्या सगळ्या गुणांपैकी एखादा गुण जरी कुणाच्याही अंगात असला तरी कोणतीही स्त्री त्यांच्या सुखासाठी आपल्या शरीराची शय्या करायला आतुर होईल. पण सावरकरांचं चित्र मात्र अशा कोणत्याच प्रलोभनांना कधी बळी पडलं नाही. बॅरिस्टर आसफ अली त्यांचं निरीक्षण नोंदवताना असं लिहितात, इफ ॲट ऑल देअर वॉज एनी स्वीट हार्ट इन हिज लाईफ दॅट वॉज हिज मदरलँड ऑनली. म्हणजे त्या काळात त्यांच्या मनात अशी कोणी प्रियतमा जर असेल तर ती फक्त आणि फक्त त्यांची मातृभूमीच होती. म्हणजे काय सावरकर व्यक्तिमत्व असेल, लक्षात घ्या तुम्ही. सावरकरांच्या शब्दात जर त्यांचे विचार सांगायचे झाले तर सावरकर म्हणतात, तरुणांनो, प्रेयसीच्या केसातून फिरणारी तुमची बोटं जोपर्यंत बंदुकीच्या चापावरून फिरणार नाही तोपर्यंत हिंदुस्थान वाचू शकणार नाही. काय विचार आहेत, लक्षात घ्या. तो विचार आपण ऐकताना, वाचताना अंगावर शहारे येतात, अंगावर काटे येतात. आता सावरकरांची जी अभिनव भारत ही संघटना आपण मगाशी पाहिली, जी 1900 साली त्यांनी स्थापन केली होती, ही संघटना विलायतेत म्हणजे परदेशात मूळ धरून राहिली. तिचे जे सभासद होते ते विविध राष्ट्रातल्या क्रांतिकारकांशी अनुसंधान साधून होते, म्हणजे संपर्क ठेवून होते. इंग्रजांविरोधात जगातल्या सगळ्या क्रांतिकारकांची एक मोट बांधायची, आघाडी उघडायची असा साहसी विचार सावरकरांच्या मनात होता. म्हणजे थोडक्यात काय, तर लंडनमध्ये राहून जग हलवण्याचा मनसुबा सावरकर करतायत. काय माणूस असेल. आणि याचाच एक भाग म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर सेनापती बापट हे जे इंडिया हाऊसमधले त्यांचे सहकारी होते, त्यांना बॉम्ब विद्या शिकण्यासाठी म्हणून त्यांनी सावरकरांनी स्वतः रशियाला पाठवलं. अजून एक प्रसंग त्याच अनुषंगाने येतो म्हणून सांगतो. चतुर्भुज नावाचा एक आचारी, म्हणजे आपल्या भाषेत कुक, त्या इंडिया हाऊसला होता. सावरकरांनी या आचार्याबरोबर किंवा या कुक बरोबर पिस्तुलाचं काडतुसांचं
एक अख्खं पार्सल भारतात रवाना केलं होतं. म्हणजे असे लोक अभिनव भारतीय संघटनेत कार्यरत होते, लक्षात घ्या. मी चुकत नसेल तर दिनांक 22 ऑगस्ट 1907 या दिवशी जर्मनीत एक फार मोठी समाजवादी परिषद भरली होती, जी की इंटरनॅशनल लेवलची होती. आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद जर्मनीत भरली होती. आणि त्या परिषदेत या अभिनव भारत संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून स्वतः मादाम कामा किंवा ज्यांना मॅडम कामा म्हणतात त्या उपस्थित राहिल्या होत्या. सावरकरांनी प्रणित केलेला राष्ट्रध्वज या मॅडम कामांनी त्या परिषदेत सादर केला आणि या ध्वजाला सगळ्यांनी तिथं वंदन केलं होतं, नमन केलं होतं, प्रणाम केला होता. दरम्यानच्या काळात भारतामध्ये इंग्रजांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्या म्हणून राजद्रोहाचा दोष ठेवून बाबारावांना म्हणजे सावरकरांच्या वडील बंधूंना अटक केली आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. इंग्रज अधिकारी आणि इंग्रज सरकार जे होतं त्यांच्या विरुद्ध देशभर असंतोष पसरला या घटनेला. आणि याचा परिणाम काय झाला सांगू का, की या घटनेचा निषेध म्हणून त्याचे पडसाद जे होते ते परदेशात देखील उमटले. नाशिकचे कलेक्टर होते जॅक्सन नावाचे, अनंत कान्हेरे या 16-17 वर्षाच्या युवकानं या जॅक्सनचा वध केला, त्यांना गोळ्या घातल्या. लंडनमध्ये एका सभागृहात मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकानं कर्झनवाईलीला गोळ्या घातल्या. हा मदनलाल म्हणजे सावरकरांचा शिष्य होता, लक्षात घ्या. सावरकरांच्या मुशीतून बनलेला हा एक क्रांतिकारक होता. आता काय झालं की विविध ठिकाणी विखुरलेले हे जे तरुण क्रांतिकारक होते यांना कुणाचा पाठिंबा आहे तर तो सावरकरांचा आहे असं सरकारला वाटलं, असं इंग्रजांना वाटलं. त्यामुळं इंग्रजांनी काय केलं तर त्यांचा जो मोहरा होता तो सावरकरांकडे वळवला आणि 13 मार्च 1910 सावरकरांना इंग्रजांनी लंडनमध्ये अटक केली. त्यांच्यावर अभियोग चालवायचा तो भारतात असं ठरवून इंग्रजांनी त्यांना जहाजावर चढवलं. आता लक्षात घ्या, सावरकर हे प्रथमपासूनच सागरवेडे आहेत. सागराशी त्यांनी पूर्ण जन्मभर सख्य केलं. त्यांची नौका मार्सेलिस बंदराजवळ आली आणि सावरकरांना सागराची हाक ऐकू आली आणि सावरकरांनी समुद्रात जीव झुगारून दिला. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ही कविता मला वाटतं सगळ्यांना ती मुखोद्गत आहे आपल्याला, कारण आपण सावरकरांचे भक्त आहोत. सागरानं त्याचं इमान राखलं, त्याची इमानदारी ठेवली आणि सावरकरांना फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत पोचतं केलं. पण ब्रिटिशांनी त्यांचा पाठलाग करून फ्रान्सच्या किंवा फ्रेंच हद्दीत घुसून सावरकरांना पकडलं. आता आंतरराष्ट्रीय आचारसंहिता जी असते ना, तर तिला ही गोष्ट धरून नव्हती बरं का. पण इंग्रज सरकार असे कुठलेच नियम किंवा अटी पाळत नव्हतं. त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्यच होतं. सावरकरांना परत पकडून 2 जन्म सावरकरांना पकडण्यात आलं आणि पकडून त्यांना क्षमस्व, तांत्रिक कारणामुळे आवाजात जर काही त्रुटी असतील आवाज ऐकवण्यात तर कृपया मला फक्त एक मेसेज करून सांगावं, कॉमेंट केली तरी चालेल. फ्रेंच हद्दीत घुसून सावरकरांना पकडलं गेलं. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? कृपया कॉमेंट करून सांगा. इथं सावरकरांना परत इंग्रज सरकारनं पकडलं, जहाजेवर चढवलं आणि 2 आजन्म कारावासाच्या म्हणजे काळ्या पाण्याची अंदमानच्या शिक्षेची सजा किंवा शिक्षा सावरकरांना इथं ठोठवण्यात आली, लक्षात घ्या. आता सावरकरांचं काय होईल हे त्यांच्या आणि कुणाच्याच हाती राहिलं नाही. पहिली जन्मठेप सरून दुसरी सुरू होणार होती.
एक शिक्षा 25 वर्षाची, अशा 2 शिक्षा म्हणजे 50 वर्ष अंदमानात काळे पाणी. आता एवढं जगणं सुद्धा एखाद्या माणसाच्या दृष्टिकोनातून अवघड आहे. पण एवढं होऊन तरी तो महान योगी क्रांतिकारक खचला का? नाही, कचरला नाही, खचलाय नाही. न्यायालयाचा आदेश ऐकला आणि सावरकरांनी गर्जना केली. ते म्हणाले, एवढी शिक्षा माझ्याकडून भोगून घेण्यासाठी सुद्धा न्यायालयाला किंवा इंग्रजांना आमच्या हिंदूंचा पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करावा लागेल. काय प्रतिभा आणि काय धैर्यशाली पुरुष असेल तो, लक्षात घ्या. आता सावरकरांना अंदमानला ठेवण्यात आलं. सावरकरांच्या अगोदर गणेशपंत म्हणजे बाबारावांना अंदमानात नेलेलं होतं. आता एकाच आईची ही 2 लेकरं होती. ही एकाच आईची 2 लेकरं जिवंतपणी यमयातना अनुभवण्यासाठी त्यांना अंदमान शिक्षा दिली होती. हे सगळं कशासाठी चाललं होतं? का चाललं होतं? तर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. पन्नास वर्षाची अंदमानाची शिक्षा. आता सावरकर परत भारतीयांच्या किंवा भारताच्या वाट्याला येतील अशी कल्पना कोणीही केलेली नव्हती. पण जुलैमध्ये, साधारणपणे 1911 जुलै या दिवशी अंदमानाला गेलेले सावरकर 1921च्या जानेवारी महिन्यात परत भारतात आले. त्यांच्यासोबत त्यावेळेला बाबाराव म्हणजे गणेशपंत सावरकर हे देखील होते. हे दोघं बंधू त्यावेळेला भारतात परत आले 1921च्या जानेवारी. आणि 1924 साली सावरकरांची सशर्त सुटका झाली. म्हणजे सरकारनं त्यांच्यावर काही बंधनं लादली. रत्नागिरीला त्यांना स्थानबद्ध केलं आणि त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायला सांगितलं. दिनांक साधारण 10 मे 1937 दिवशी सावरकर सर्वार्थानं या शिक्षेतून मुक्त झाले. आणि त्यापुढं सावरकरांना एक 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 अशी अनेक सन्मान पर्व अनुभवायला मिळाली. लक्षात घ्या, सावरकर कवी होते, लेखक होते, वक्ते होते, मराठी वक्तृत्वाचा एक मानबिंदू होते. काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतचा अखंड हिंदुस्थान आमचा आहे असं उंच आवाजात सांगणारे सावरकर अनेक विराट सभांचं भूषण होते. अनेक विराट सभा सावरकरांनी गाजवल्या. सज्जन हो, लक्षात घ्या, 1957 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा 1857च्या उठावाला 100 वर्ष पूर्ण झाले आणि या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली. तेव्हा दिल्लीच्या रामलीला या अगदी प्रसिद्ध मैदानावर 10 लाख श्रोते जमलेले होते आणि या श्रोत्यांसमोर सावरकरांनी एक सुंदर असं भाषण दिलं. काय भाषण असेल सावरकरांचं, लक्षात घ्या. जाता जाता मला वेळेचं बंधन आहे. जाता जाता अजून काही 4-2 गोष्टी तुमच्यासमोर सावरकरांच्या मांडण्याचा प्रयत्न करतो. सावरकरांच्या चरित्रात काही अढळ निष्ठा होत्या. त्याच्यातली एक स्वातंत्र्यनिष्ठा तर होतीच होती. शिवाय सावरकर हे हिंदुत्वनिष्ठ होते, विज्ञाननिष्ठ होते, बुद्धिनिष्ठ होते. आणि या सगळ्या निष्ठांचं सगुण रूप म्हणजेच सावरकर. दुसरं काही सावरकरांची व्याख्याच होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा भारताचा खडगास्त झाला पाहिजे आणि भारत हा सदैव युद्धसज्ज असला पाहिजे. शत्रू राष्ट्राला आणि दुर्जनांना किंवा दुष्टांना सरकारचा कायम धाक वाटला पाहिजे. हा सावरकरांचा जो आग्रह होता तो चुकीचा होता असं आज आपण म्हणू शकतो का? सांगा बरं मला. असे सावरकर होते. देश स्वतंत्र झाला याचा द्विगुणित अगणित आनंद सावरकरांना झाला. पण तो दुभंगला याचं दुःख सावरकरांना होतं. जो स्वातंत्र्य मुकुट देशाच्या मस्तकी ठेवण्यासाठी सावरकर अधीर होते तो तिच्या मस्तकी दिसू लागला. आणि मग सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संघटनेचं जे एक विसर्जन होतं ते त्यांनी
अगदी समारंभपूर्वक करून टाकलं. कारण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्या संस्थेचं काही प्रयोजन त्यांच्या मते उरलेलं नव्हतं. सावरकरांना झालेल्या 2 जन्मठेपीत सावरकरांचा अंत होईल अशी भीती अनेकांना वाटत होती. पण काळ हरला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उरले. अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, असं म्हणत सावरकरांनी काळालाच सवाल केला होता. सज्जन हो, सावरकर किती थोर असतील हे जर विचार करायला जाल तर तुमची आमची बुद्धी तोकडी पडते, कमी पडते. अनादि मी अनंत मी अवध्य मी मला असं म्हणणारे जे सावरकर आहेत हे खरोखर मृत्युंजय होते. त्यांनी काळावर मात केली आणि जेव्हा त्यांना वाटलं की आता मला माझा देह, माझं हे शरीर देशसेवेतून किंवा देशकार्यातून मुक्त करायचंय, तेव्हा त्यांनी स्वतः मृत्यूला बोलावणं धाडलं होतं, बोलावणं पाठवलं होतं. त्यांनी अन्न पाणी औषधं सगळं वर्ज केलं, सगळं बंद केलं आणि 23 दिवस प्रायोपवेशन केल्यानंतर मुंबई दादरच्या सावरकर सदनातून या जगाचा निरोप घेतला. 26 फेब्रुवारी 1966 रोजी या स्वातंत्र्ययोगानं विज्ञान समाधी घेतली. लक्षात घ्या, हे असे थोर स्वातंत्र्य सैनिकांचे किंवा क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान या पेजच्या माध्यमातून ॲडव्होकेट अजिंक्य पांडव यांचं अत्यंत भरीव कार्य चालू आहे. कोरोना या वैश्विक महामारी किंवा वैश्विक संकटामुळे आपल्याला यावर्षीची ही 137वी सावरकरांची जयंती साजरी करताना खूप अडचणी येत आहेत. पण तरी देखील या अडचणींवर अगदी सावरकर विचारांनाच समोर ठेवून मात करत आमच्या अजिंक्य दादाने ही सावरकर जयंतीची व्याख्यानमाला आयोजित केली. यातलं पहिलं पुष्प स्वतंत्रता भगवती पुत्र सावरकर हे मला गुंफण्याची संधी त्यानं दिली. त्याबद्दल मी त्याचा, प्रतिष्ठानचा आणि प्रतिष्ठानमध्ये असणाऱ्या सर्व लोकांचा शतशः ऋणी आहे. जाता जाता तुमच्या सगळ्यांसमोर एकच गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की आपल्या सर्वांना माहीतच आहे की 29 फेब्रुवारी 2020 रोजी हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय भरतबुवा रामदासी माझे बाबा यांनी आपल्या सगळ्यांचा या जगाचा निरोप घेतला. अजिंक्य बाबांना गुरु मानायचा, प्रत्येक कार्य करताना अजिंक्य बाबांकडे यायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा. नव्हे प्रत्येक सावरकर जयंतीला कित्येकदा तरी बाबांना बोलावणं असायचं की तुम्ही सावरकरांवर विचार मांडा. तर बाबा जसे अजिंक्यचे मार्गदर्शक होते तसंच त्यानं मला धरलंय. मला लहान भावासारखा तो मानतो आणि त्याच्या कार्यात त्यानं मला बाबांच्या पश्चात ही संधी दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा त्याचं अभिनंदन आणि या कार्यासाठी करतो, शिवाय त्याला धन्यवाद देतो. माझ्या बाबांचं प्रबोधनाचं 40 वर्ष अखंड चालू असणारं कार्य माझ्या अल्पमतीनं, माझ्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर पुढे नेण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. त्यामुळं आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या कार्याला नित्य असू द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. जाता जाता अजून एक छोटीशी विनंती सगळ्यांना आणि क्षमा मागतो की काही तांत्रिक अडचणींमुळं आणि विद्युत पुरवठा इथे माझ्या गल्लीत खंडित झाल्या कारणानं मला ही लाईव्ह फेसबुक सेवा देता आली नाही. त्यामुळं पण सेवेत खंड नको म्हणून मी ही एक ऑडिओ माध्यमातून तुमच्यासमोर लाईव्ह सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही चुकलं असेल तर ते सर्वस्वी माझं असेल. जे काही चांगलं झालं असेल ते माझ्या गुरूंचं, माझ्या वडिलांचं, परमेश्वराचं असेल, राष्ट्रभक्तांचं असेल, क्रांतिकारकांचं असेल असं म्हणून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि पुनश्च एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि एकच घोषणा करतो, ती म्हणजे भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद.